एक्स्ट्रा प्लेयर नाही का? ठीक आहे भाई, एकाडी गोलंदाजचे नावं आमच्यापर्यंत पोचवायचे आहेत. गोलंदाजी मारवरती निरंजन. सहा षटकांची मॅच असेल सर. सहा षटकाची मॅच असेल. एका बाजूला बागदरी बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई विरुद्ध पालघर 40+ ची टीम आहे. सहा षटकांची मॅच असणार आहे. मागची मॅच आपण पाहिलं, आई जीवदानी विरार या संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. 57 पाठला करत असताना पनवेलने खूप चांगल्या प्रकारे त्या मॅचला फिनिश केलं. यस, गोलंदाजी मारवरती गोलंदाज सज्ज होताना निरंजन पहिलं षटक घेऊन आलाय पालघरच्या बाजूने. सुयोग आणि आतिशची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. पहिल्या चेंडूला लेफ्ट केलं गेलं. लेफ्ट करत असताना थोडेसे शफल देखील झालं होतं. या सर्व गोष्टी पाहणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे, किती शफल झाले आहेत आणि पंचांनी या सर्व गोष्टी प्रॉपर पाहिल्या होत्या. थोडेसे शफल झाले होते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळलाय. फटका खेळलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. इतक्या वेगाने पुढे गेले होते ना, चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडू मैदानाच्या टप्पा पडला, त्यांच्या वरतून निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. पुढे पुढे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण वेगाने पुढे सरसावत असताना त्यांच्या वरतून चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खालती आल्या, चेंडूला फील्ड केले, फेकी केली जाते. सिंगल धावफलकामध्ये ऍड होईल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. एका बाजूला सुयोग, वैती आणि आतिश. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाही, चेंडू गेलाय इनटू द गॅप. सीमारेषा पार, चौकार. पहिल्या दिवसापासून आपण ज्यांचा आवाज ऐकतो या स्पर्धेला, कोपरीतील एक आवाज जो महाराष्ट्रामध्ये फिरत असताना वानखडेला जाऊन देखील आलाय. धनंजय पाटील सर यांचा सुद्धा वेलकम. मॅच मध्ये दुसऱ्या षटकानंतर आपण त्यांचा देखील आवाज आपल्यासोबत जोडला जाईल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा आहेत धावफलकावरती. आतिशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. यांनी देखील पहिली मॅच पाहिलंय की 6 षटकांच्या मॅचेसमध्ये किती धावफलक उभं करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि बॅटिंग करत असताना ते अटॅकिंगमध्ये खेळत असताना किती धावांपर्यंत टार्गेट सेट करणं, ह्या सर्व गोष्टी यांनी देखील पाहिल्या. सुयोग आणि आतिशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मारवरती निरंजन आहे. 4 मध्ये आतापर्यंत 9 वरती धावफलक. सरळ खेळण्याचा प्रयत्न. मिडांचा क्षेत्ररक्षण करतोय, चूक राहतोय, दूर चेंडू जातोय. सीमारेषा पार, क्लिअर करत चौकार. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा हातापेक्षा चेंडू दूर राहिला. चेंडूला लेफ्ट केलं जाते. यष्टीरक्षक करतोय चूक. ती चुकी शॉर्ट थर्ड मॅनचा प्लेअर देखील करतोय आणि फाईन लेगचा प्लेअर थोडासा हळूवारीत्या जात असताना इथून काय झाले, 1 वाचवण्यामध्ये 2 केल्या. 2 वाचत असताना फेकी यष्ट्यांवरती नेम साधलं गेलं. पायाने अखेरकार चेंडूला अडवलं. सिंगलला डबलमध्ये, डबलला 3 मध्ये, इथून तब्बल 3ला 4 मध्ये. 22च्या 4 धावा धावफलकामध्ये ऍड झाल्यात. षटकाची समाप्ती 17 धावा धावफलकावरती.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचते 22च्या 4 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती. कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना, कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना, हम लोगों की ठोकर में है ये जमाना. थँक्यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 40+ संघ, दुसऱ्या बाजूला पालघरचा 40+ आहेत. जसा सकाळपासून आपण उल्लेख करतो की आज विरार, वसई, पालघर, सफाले, पनवेलला आपण मेडिटेक पनवेलला एअरपोर्ट विभागाला आपण खेळताना पाहिलं, कनकेली पण भांडुपला खेळताना पाहिलं. असे काही संघ या मैदानावरती आल्यात आणि आज आपला खेळ उंचावण्याचा प्रयत्न केलाय. महेश सर आपलं स्वागत आहे. महेश पागदरे सर या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत. आणि पागदरेचा संघ ज्यावेळी असतो महेश सरांचा सातत्याने उल्लेख असतो, कारण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आपण ज्यांना कार्यरत पाहिलं आहेत ते सध्या अगदी डगआउटमध्ये आहेत. या मागचा आनंद घेत आहेत. आणि काही अशी नावं आहेत ज्यांनी या 40+ क्रिकेटला एक वेगळं एक नवीन दिशा दिल्या आहेत. त्यातलं एक नाव मी आवर्जून घेईन महेश सरांचं, आणि ते सध्या उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूयात. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा दिला 17. लोवर फुल टच बॉल. मैदानाच्या आतमध्ये सुयोग वैती या नावाची चर्चा अखंड टेनिस क्रिकेट जगतानं घेतलाय. आपल्या वसई विरारच्या क्रिकेटर म्हणून सुयोग वैतीनं आपला क्लास दाखवलाय. आलाय चौकार. थँक्यू. मी का म्हणतो, कारण भरपूर सारे ग्रुप या स्पर्धेमध्ये खेळले आहेत. वैतरणा खेळला, वैतरणा ए, वैतरणा बी, चंदन सर खेळले आहेत. पण एक असा ग्रुप आहे जो डॉमिनेट करणार आहे, जो बहुधा या स्पर्धेला हवा होता. कारण 40+ क्रिकेटला तो हवा होता. आणि या 1 लाखाच्या स्पर्धेला मारुती चषकाला तो ग्रुप हवा होता. आणि तोच ग्रुप आज 40+ आपण बघतो क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतं. धावसंख्या 21 आफ्टर 1.1 ओव्हर. अनिल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुयोग वैती स्ट्रायकरवरती 4 बॉलमध्ये 9 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. अनिल पुढचा बॉल घेऊन पुन्हा तयार. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फिल्डिंग करतात निरंजन. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते ती मात्र 22. काही असे खेळाडू आहेत पालघरमध्ये खेळतायत ज्यांनी एक काल म्हणजे टेनिस क्रिकेटचा एक गाव एक फॉर्मॅटचा गाजवलाय. पण आज 40+ ओपन म्हणून आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी मैदानावरती आलाय. फटका फर्स्टला थोडं सॉफ्ट स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल. आतिशला खेळायचं होतं इनफिल्डच्या डोक्यावरून, परंतु ते टायमिंग नाहीसा करू शकले. आतिशला परतावं लागेल. पहिली विकेट गमावलेत टीम पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसईच्या टीमनं. थँक्यू. 40+ मॅच चालू आहे आणि 40+ आमचे भीमसेन पाटील पण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत आहेत. ते थोडं 40+ जिथे आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा 40+ पाहतात तिथे भीमसेन पाटील खेळतायत, स्वतः राजूदादा भोईरी खेळतायत. पण आजचं हे 40+ पाहण्याचा योग काही वेगळा आहे. आणि जसं आम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला की राजूदादांना भरपूर ग्रुप ठेवलेत, पण त्यातला एक सर्वाधिक मोठा ग्रुप आहे हा. पॉवरफुल आहेत. बऱ्याच जणांनी चर्चा केली होती की बाबा 40+चे क्रिकेटपटू आहेत, मग काय मजा येणार नाही येणार. पण आजचं क्रिकेट जर पाहिलं ना तर क्रिकेट त्या पद्धतीने आहेत, खेळ त्या पद्धतीने रंगलाय मैदानाच्या मध्ये. जसा प्रेक्षकांना हवा आहेत, जशी मॅच हवी आहेत, एकापेक्षा एक चांगले मॅच हे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 22. नव्यानं फलंदाज मैदानावरती जय विश्वकर्मा आलाय. बऱ्याच वेळी धानिवच्या गावातून बिलॉंग करताना खेळाडूला प्रत्येकानं जवळून पाहिल्यात. मग धानिवचा संघ ज्या ज्या वेळी मैदानावरती खेळतो त्यावेळी जय विश्वकर्मा यांच्या नावाची चर्चा असते. आणि VVPLचंही पाहिलं आपण, म्हणजे वसई विरार प्रीमियर लीग सुरू आहेत. काल जयला आपण तिथेही खेळताना पाहिलं. आता तोच जय विश्वकर्मा या मैदानावरती पुण्याचा गोलंदाज तयार झालाय. अनिल षटकातील पुढचा बॉल घेऊन हो म्हणलं बाबा जय विश्वकर्मा धानिवचा ब्रँड आहे. या मैदानावरती तो खेळलाय आणि त्याच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेचा पार. षटकार.
मधल्या कालावधीमध्ये राजूदादाने आमची चर्चा झाली होती, म्हणजे या स्पर्धेचे आयोजन करते राजूदादा बोईरे होते आणि चर्चा झाली होती की बाबा आज टेनिसचा बॉल ठेवला असता तर टेनिसचा बॉल किती लांब गेला असता, किती लांब गेला असता. कारण हा निव्याचा बॉल एवढ्या लांब 40 प्लसचे मारतायत बाबा, टेनिसचा त्याच्यापेक्षाही दुप्पट गेला असता, त्याच्यापेक्षाही लांब गेला असता. म्हणून ती चर्चा आहे. या स्पर्धेमध्ये तो रेकॉर्ड आमचे प्रशांत कायबामध्ये टाकतील किती षटकार आतापर्यंत आलेत. धावसंख्या 28, 28. उडवायचा होता, मोठा पटका खेळायचा होता, पाठीमागे बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. पाठीमागे जे दोन खेळाडू आहेत ना त्यांना जास्त बिझी राहायचे. पंचांचा त्या ठिकाणी बाईचा इशारा. कारण या मैदानाच्या आउटफील्ड पाठीमागचं जर पाहिलं ना, तिथे गलीचा खेळाडू आणि फाईन लेगचा खेळाडू शॉर्ट फाईन लेगला, त्यांना मैदानावरती दर्जेदार फिल्डिंग करायचे आहेत. पहा बॉल पाठीमागे थांबवलाय. 29 झालं, 29. एक गड्याच्या मोबदल्यात अनिलचा पुढचा बॉल. फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकांना, परंतु हातामध्ये कॅच कॅरी नाही होऊ शकला. होते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न यतीनचा होता. पालघरचे खेळाडू यतीन त्याने प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी कॅच कॅरी नाही करू शकले. ऍक्शन रिप्ले पास स्क्रीनवरती. हा पटका कशा पद्धतीने होता, सुयोग वैती अगदी पुढे टाकलेला बॉल होता, फोर्स करायचा होता, इनफिल्डला क्लिअर करायचं होतं एक तर त्यांना, पण इनफिल्डला क्लिअर करताना यतीन थोडं वाईडिश होते. कदापि थोडं जर अजून समोर असते तर हा कॅच मात्र मैदानावरती होऊ शकला असता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा फलकावरती आहेत 3-0. 30. थँक्यू. नवीन गोलंदाज हरकेश मैदानावरती आलात. हरकेश आलात. याच धावगतीनं पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट वसईचा संघ चालला तर करंट 15च्या रन रेटनं 90 पर्यंत जाऊ शकतायत. 16च्या धावगतीने गेलं तर 94 होतील आणि 18च्या धावगतीने गेलं तर 102 होतील. आता तो विचार आहे मनामध्ये, तोच विचार आहे बाबा 100च्या जवळपास. स्लॉक स्वीप करायचा होता, स्लॉप स्वीप करायचा होता, परंतु स्लॉक स्वीप नाही करू शकले. तिथे चांगला बॉल पाहायला मिळाला, डॉट बॉल आलाय. निर्धाव चुरजी सांगता ही आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला ते 30 धावा धावफलकावरती ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. प्रयत्न मैदानाच्या मध्ये सुरू आहेत, धावा कशा पद्धतीने घेता येतील. फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला यतीनच्या हातामध्ये एकदा निसटला होता, पण यतीन दुसरा वेळा त्या अटेम्प्टला हा झेल घेतलाय. फलंदाज झालाय मैदानावरती. फील्ड विकेटचं पतन. सुयोग वैती बॅक टू दी डगआउट. थँक्यू. विकेट आल्या मैदानाच्या मध्ये पहा द्या, हा विकेट कशा पद्धतीने पहा स्क्रीनवरती. झेल घेण्याचा प्रयत्न केला यतीन, एकदा सुटला होता, दुसऱ्यांदा त्यानं तो झेल कॅरी केलाय. विकेट मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत प्रमोद लिली. अर्थात अर्नाळ्याचा खेळाडू आहेत. बऱ्याच वेळी अर्नाळ्याच्या संघाला पाहिलं तर अर्नाळ्याच्या संघामध्ये प्रमोद लिलीला पाहिलं आहेत. आता एक तर आहे बाबा, अर्नाळ्याचा संघ एक गावचा संघ नाही आला किंवा धानिवचा संघ नाही आला, पण खेळाडू आल्यात. खेळाडू आल्या त्या मैदानावरती. हे 40 प्लसच्या माध्यमातून साध्य झालंय. कदापि राजू दादाचं स्वप्न होतं की बाबा एक गाव एकचे संघ इथे खेळायला हवे, पण तो एक गाव एकचा ग्रुप झाला नाही. पण एक गावचा ग्रुप जरी नाही झाला, 40 प्लस मधून ते एक गावचे खेळाडू इथे आल्यात. फटका खेळलाय, छान पद्धतीने खेळलाय. बॉल आपल्याला अगदी पाहिलं तर बिटवीन द गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलायत, फिल्डिंग केलंय, एकला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. आता दोन्ही महत्वाचे खेळाडू आहेत. एक तर एका बाजूला हरकेश आहे, जय प्रमोदची जोडी आहेत. जय प्रमोदची जोडी मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीनं ती जोडली जाते, पुण्यात जमली जात आहेत, तेही पाहण्यासारखं असेल. धावफलकावरती धावा 32, 32, 2 गडी बाद. लोअर फुलटच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फायलिंगच्या खेळाडूला बीट केलाय. आउटफील्ड या मैदानाची सुपर फास्ट आहे. बॉल थांबेल का तर नाही. पंचांचा सिग्नल, चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार.
थँक्यू बाबा. ही मजा आहे. ही स्क्रीनवरती जी लहान मुलं दिसतात ना शाळेतली, म्हणजे ते झाड आहे बाबा, बोराचं बोर वरतून बोरं पडतात, ती खाली उचलतात, ही मजा आहे. जुन्या आठवणी आहेत त्या त्या स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न होतोय. आता तेही कॅमेरा, त्याचा कॅमेरा गेला, तेही पळाल्यात, रिक्षामध्ये गेल्यात. आमचा देवेंद्र रिक्षावाला आहे, देवेंद्र, त्याची ती ऑटो रिक्षा होती. ओ चांगला बॉल. एक तर देवेंद्रनं रिक्षा कोणासाठी थांबवली, स्वतःसाठी थांबवली होती की त्या लहान मुलांसाठी, तोही प्रश्न आहे. कारण बोरं म्हटलं का प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येतं आणि तशा पद्धतीचं काही दृश्य होती ती स्क्रीन. आमच्या कॅमेरामॅन परफेक्ट कॅप्चर केलं होतं प्रशांतनं. चांगला बॉल पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल पंच वलटात. पुन्हा किरण सर व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. जलसारच्या गावामधून बिलॉंग करणारे अंपायर सध्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने राकेश राहुल सर यांना पण पंचांच्या माध्यमातून पाहत आहात. किशोर पाटील सर, हे तिन्ही अंपायर्स आतापर्यंत या 5व्या दिवसामध्ये खूप चांगलं काम करतायत. 37. पुण्याचा मात्र आपण पाहिलं तर थोडा बाहेर जाणारा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न तर झालाय. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. व्हाईट +1 वाईड आलाय बाबा. संघाची वाईट वेळ येणार नाही याची काळजी घ्या, कारण वाईड आणि वाईट याच्यामध्ये जास्त फरक नाही आहेत. काही फरक आहेत, थोडा फरक आहे. ओ फटका खेळलाय, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक यतीन आलाय पुन्हा एकदा. त्यानं कॉल दिला होता, हातातून बॉल निसटलाय आणि बाउंड्री लाईनच्या पारही गेलाय. चौकार. मेरी उम्र के नौजवानों, दिल न लगाना ओ दीवानों, ये मेरी उम्र के नौजवानों, दिल न लगाना ओ दीवानों. मैंने प्यार करके चैन खोया, नींद खोई, पर झूठ तो कहते नहीं है, कहते नहीं है तो कोई, ये प्यार से बढ़कर थँक्यू. बरोबर धावफलकावरती धावा आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 43-43. युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी गोकुलवाडी विभाग आदरणीय योगीजी सिंह साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. योगीजी आपलं स्वागत आहे. त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर गोलंदाज तयार झाला पुन्हा एकदा. रोहितजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करतोय. काही वेळामध्ये मान्यवरांचं स्वागत सन्मान होईल. पंचांचा सिग्नल आला तो मात्र व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. 44 धावचीच्या स्वरूपाने फलंदाज बाद झालात. तर नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल व्हावं. थँक्यू. हवेली पुणे संघाचे आदरणीय प्रदीप भाऊ अर्थातच डॉन या नावाने प्रसिद्ध आहेत. मी प्रदीप भाऊ आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहेत. पुणे पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते कार्यरत आहेत आणि क्रिकेटवरती त्यांचा अफाट प्रेम आहेत असं व्यक्तिमत्व आणि ते आपल्यामध्ये उपस्थित होतात. त्यांचं स्वागत सन्मान देखील या ठिकाणी केला जाणार आहेत. मी विनंती करतोय प्रदीप भाऊ, पुणे हवेली पुणे संघाचे महत्त्वाचे खेळाडू आहेत, पुणे पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे कार्यरत आहेत, प्रदीप भाऊ डॉन या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. आदरणीय महेश पागदरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित मान सन्मान केला जाणार आहेत. गणेश काकड सर, गणेश सर आपणास विनंती आपण देखील मंचावरती या, कारण वसई यंगस्टार पापडी म्हटलं तर गणेश काकड सर यांचं नाव सातत्याने घेतलं जात आहे. प्रदीप भाऊ अर्थातच पुणे पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे कार्यरत आहेत आणि त्यांचं मंचावरती आपलं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. राजूजी भोईर साहेब यांच्या वतीने साहेब आपलं स्वागत आहे. कारण आज
हे जमलेले सर्व मित्रपरिवार आहेत. 40+ क्रिकेट जर पाहिलं तर आज आपला वसईचा संघ, विरारचा संघ जाजाबी पुण्याला जातो किंवा इतर परिसरामध्ये जातो त्यावेळी नेहमी पुण्याच्या संघाने सहकार्य केलं आहे. त्यानंतर पनवेलच्या संघाने सहकार्य केलं, भांडूपच्या संघाने सहकार्य केलं आहे आणि मित्रत्वाचं नातं झालं आहे. म्हणजे क्रिकेट हा क्रिकेटचा खेळ नाही राहिला तर क्रिकेटमध्ये आज पुण्याच्या खेळाडूंशी आपली ओळख झाली आहे. आपली इथून जी ओळख होती ती पुण्याच्या खेळाडूंना मात्र एक्सेप्ट केलं. त्यामुळे त्यातलं असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये सध्या उपस्थित आहेत. प्रदीप भाऊ आणि काही भागामध्ये त्यांचा स्वागत सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत. मी गणेश काकड सर आपणास विनंती करतो आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. धावफलकावरती धावा आहेत 44. अपील 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 झाला पंचांकडे, पंचांचं बोट हवेमध्ये. शैलेंद्र आले आणि शैलेंद्र माघारी परतले. नायगावसाठी खेळणारा नेहमी खेळाडू एकविरा नायगावचा शैलेंद्र यांना मैदान सोडून बाहेर यावं लागेल. आउट. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान अरे मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान मैं तेरा तू मेरी थँक्यू. नव्या बॅटर मैदानाच्या मध्ये विशाल कोहली दाखल होत असताना पाहायला मिळतात. एकविरा नायगावचे खेळाडू मैदानाच्या बाहेर आल्यात, दुसरे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. विशाल कोहली अनेक वेळा आपण पाहिलं तर नायगावसाठी क्रिकेट खेळत असताना एकविरा नायगावचं मात्र नाव या खेळाडूंना सातत्याने उंचावलेला पाहायला मिळालं आणि तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 44ला 4 विकेट 3.1 चेंडूचा खेळ संपला. 6 ओव्हरची मॅच आहे. बहुधा कमी स्पर्धेमध्ये आपण 6 षटकांच्या मॅचेस पाहतो परंतु आज राजूदादा भोईर आणि मारुती चषकाच्या वतीनं बहुजन विकास आघाडी पुरस्कृत तुम्हाला ही खेळण्याची संधी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहेत. गोलंदाज तयार. फटका खेळला हवेमध्ये. कडक स्ट्रोक आहे. क्षेत्राक्षे धावतोय बॉलवरती. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. विशाल कोहलीच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. काय फटका खेळला या स्पर्धेतील 185वा चौकार मैदानावरती विशाल कोहलीच्या बॅटमधून आलाय. 48 4 विकेट ही कंडिशन आहे सध्या पागदरे बॉयज एकविरा स्पोर्ट्स वसई 11 40+ पालघरच्या अगेन्स्ट. पुण्याला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत फील्ड केलं जाईल तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलं जाऊन पोहोचते 49. निरंजन फटका खेळला पुण्याचा मात्र चेंडू आपण पाहिला तर खूप छान पद्धतीने खेळलाय. बॉल गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षकाला वेगानं जोपर्यंत बॉलला फील्ड केलाय तोपर्यंत एक धाव एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 50 धावा पागदरे बॉयज एकविरा स्पोर्ट्सच्या सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. फिल्डिंग पोझिशन मध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. फटका खेळायचा प्रयत्न हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. त्याने टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. विशाल कोहली बॅक टू डी डगआउट. गॉन. ला 5 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहा कशा पद्धतीने निरंजनचा बॉल होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न ऑफ्टमच्या बाहेर टाकला. तवेमध्ये बॉल आणि तिथून मात्र विकेट येत असताना पाहायला मिळतात. नव्यानं बॅटर स्वप्नील पाटील मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा बॉल या ओव्हरचा बाकी असेल. स्वप्नील आणि प्रमोद ही जोडी आता कशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये खेळ करते तेही पाहण्यासारखं असेल.
स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीत. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 50. हे षटक निरंजनचं कमबॅक करून देणार होतं पालघरच्या संघाला. पहा पुन्हा हा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विच इट खेळायचा होता, ते टायमिंग साकारू शकले नाहीत आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून गेलायत. पहिल्या 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11 40 ची 50 ला 5 विकेट. ठीक आहे. जय जय शिव शंकर काका लगेन शंकर जय जय शिव शंकर काका लगेन शंकर प्याला तेरे नाम का पिया थँक्यू. पुढील मॅच हवेली पुणे आणि मास्टर 40+ दोन्ही टीम हरकेश मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल आला व्हाईट बॉल. एक्स्ट्राने संघाची धावसंख्या धावफलकावरती 51. काही वेळामध्ये मान्यवरांचं स्वागत सन्मान होणार आहेत. बरोबर या ओव्हर नंतर आपण मान्यवरांचं स्वागत सन्मानाच्या दिशेने वळणार आहोत. ला 5 विकेट. प्रमोद लिली स्ट्राईक इन वरती. हरकेश वर्सेस प्रमोद. फटका मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक काय प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. लॉंग ऑफला फिल्डिंग केलं, एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी विकेट किपरच्या दिशेने होईल तोपर्यंत 2 धाबा. रनिंग बिटवीन द विकेट. एकदा का हातातून बॉल निसटला की लगेच मात्र डबलचा कॉल देण्यात आला आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 53-53 धाबा. दोन्ही बलाढ्य साइड्स आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. पंचाने आता तिसऱ्या पंचांकडे डिसिजन दिलेत. हा व्हाईट बॉल आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न तर तिसरे पंच करतील. पाहूयात काय घडलंय. बाबा आता तुम्ही काही सांगितलं पण बाकी पंचांवरती आहे. ते जे सांगतील त्याच्यावरती आहे. बाहेरून किती सांगा वाईड आहे नाही आहे, पंच जे सांगतील तेच मान्य करावं लागणार आहेत. पाहूयात पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. डीबीएनला सर्व काही क्लिअर तर होत आहेत आणि ऑन डायरेक्ट स्क्रीनवरतीच दाखवलं जात आहेत. म्हणजे प्रत्येकाला पाहता येईल काय घडलंय. ज्यावेळी तो बॉल डिलिव्हर झाला त्यावेळी तो कशा पद्धतीने हाताळण्यात आलाय. या गोष्टी आता तिसरे पंच किशोर पाटील सर अगदी जवळून पाहण्याचा प्रयत्न करतील. कारण मोमेंट खूप महत्वाचे असते. तुम्ही ज्यावेळी यष्टांना सोडून ऑफ टाइमच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी काही गोष्टीवरती चर्चा होतात. मग पंचांना तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि सांगितलं की इट्स अ व्हाईट बॉल एक्स्ट्रा. पहा पुन्हा एकदा, कारण ज्यावेळी तो बॉल डिलिव्हर झाला त्यावेळी ती पहिली लाईन सोडून अगदी दुसरी लाईन आहेत. तर लाईनच्या अगदी बाहेरून बरोबर बॉल जात असताना पाहायला मला, त्यामुळे पंचांच्या माध्यमातून डिसिजन आलं होतं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 54. फटका पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील. निरंजन चांगला थ्रो डायरेक्ट मात्र विकेट किपरच्या दिशेने. ही निरंजनची स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 1 धावेनं 55 ला 5 विकेट. 4.2 चेंडूचा खेळ संपलाय. पालघर 40+ वर्सेस पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11 40+ मध्ये सुरू असलेली मॅच. निर्धाव चेंडूची सांगत आहोत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ला 5 विकेट. 4.3 चेंडू आतापर्यंत खेळ संपलाय. हरकेशनं कमबॅक केलाय. लोअर फुल टच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. ताकद त्या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाली आणि बॉलला मात्र पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार. षटकार. थँक्यू. पहा षटकार कशा पद्धतीने हरकेचा बॉल होता. बरोबर लोअर फुल टच बॉल मिळाला. ताकद फोर्स केली आणि या स्पर्धेतील 304 वा षटकार आहेत. त्यामधला 305 वा षटकार
आतापर्यंत स्पर्धेचा 5वा दिवस आहे. त्याच्यामध्ये 305 एकूण 300 पेक्षा जास्त षटकार हे मात्र लगावत असताना पाहायला मिळतात. वा स्वप्नील. थँक्यू. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 67. या षटकानंतर आपण जर स्वागत सन्मान त्या स्वागत सन्मानाच्या दिशेने वळणार आहोत. कारण मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान त्या ठिकाणी काही वेळामध्ये होणार आहेत. अर्केश आतापर्यंत 67 धावफलकावरती धावा आहेत. मागे चांगलं षटक आतापर्यंत अर्केशने हाताळलं होतं, परंतु या 2 षटकांना ती धावसंख्या पुढे वाढताना पाहायला मिळालेत. नंबर 3 येईल का? हो, नंबर 3 आलाय. 666 षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केलं आहे. नाव आहे स्वप्नील आणि स्वप्नीलच्या बॅटमधून 6. थँक्यू. येथे जे मान सन्मान या मंचावरती केलं होतं ते आज प्रदीप भाऊ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पुणे पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे कार्यरत आहेत आणि ते कार्यरत असताना क्रिकेटवरती त्यांचा फार प्रेम आहे. असं व्यक्तिमत्व आज त्यांचा सन्मान आहे. प्रदीप भाऊंचा सन्मान केला जातो. डॉन या नावानं प्रसिद्ध आहेत. पुणे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण परत एक चांगलं कामकाज ते पार पडत आहेत. मी सरांना विनंती करतो, सर पुढे याबाबत. राजूदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जातोय. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, पुणे पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा यथोचित हा स्वागत सन्मान या स्पर्धेचे आयोजन करते राजू दादा भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी महेश सरांना विनंती करतो, महेश सर आपण यावं. आपलाही स्वागत सन्मान या ठिकाणी होणार आहेत. महेशजी पागदरे सर. बरं, महेश सरांना म्हटलं तर प्रत्येकाला परिचित असणारं नाव आहे. आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारं आणखीन एक नाव महेशजी पागदरे सर आणि क्रिकेटवरती अफाट प्रेम असणारं व्यक्तिमत्व महेशजी पागदरे सरांचा सन्मान. राजूदादा भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते महेशजी पागदरे सरांचा सन्मान होतोय. भीमसेन पाटील यांना विनंती असेल आपण यावं. कारण वसईचं क्रिकेट, विरारचं क्रिकेट, नालासोपाराचं क्रिकेट हे ज्यांनी खऱ्या अर्थानं जे पुढे घेऊन गेले किंवा या क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर आणलं, 40+ क्रिकेटला ग्लॅमर आणलं, ते नाव अर्थातच महेशजी पागदरे सर आणि महेश सरांचा सन्मान आहेत. तो सन्मान भीमसेनजी पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. मायेची शॉल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राहावी म्हणून हे सन्मान चिन्ह आहेत. ते सन्मान चिन्ह मात्र या ठिकाणी दिलं जात आहेत. थँक्यू महेशजी पागदरे सर. आपल्या पुण्याच्या मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. लोवर फुल टच बॉल, समोर खेळला फटका, झेलची संधी, मैदानावरती आला विकेट, झालं डीजेची वेळ. जाऊया डीजे कडे. थँक्यू. मैदानावरती सादिक मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. याही खेळाडूंना सुरुवातीला खूप चांगला खेळ दाखवलेला आहे. सादिक भाई यांना आपण पाहिलेलं आहे आणि बऱ्याच वेळी पाहिलं तर बाबा या खेळाडूच्या बॅटिंगची ती जोर प्रत्येकानं पाहिलेला आहे. तो सादिक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. कशा पद्धतीने आता बॅटिंग करेल तेही पाहण्यासारखं असेल. 73 लॉस ऑफ 6 विकेट. लोअर पुलटर बॉल होता, कडे करण्याचा प्रयत्न प्रॉपर पुल होत नाही. एक धावे ते सरा पाहायला मिळतात. एका धाव्याने संघाची धावसंख्या 74 झाल्यात, 74 झाल्यात. चला पुढील मॅचच्या टॉस साठी थर्ड अंपायर घेतलेले आहेत, त्यामुळे त्याच्यावरती सध्या लक्षात पंच पाहत आहेत. पुढील मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहा. हवेली पुणे आणि मास्टर 40+.
पाहण्याचा प्रयत्न होतो ज्यावेळी तो बॉल बॉल ज्यावेळी तो हाताळण्यात आला त्यावेळी तो कशा पद्धतीने हाताळण्यात आला, काय घडलंय, पंच आता जवळ पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करतील. आणि पंचांच्या माध्यमातून डिसिजन आहे फे डिलिव्हरी, योग्य बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण ज्यावेळी तो बॉल आला त्यावेळी तो थोडा खाली डिलिव्हर होत होता. पंचांनी त्याच गोष्टी पाहण्याचा प्रयत्न पुण्याच्या स्क्रीनवरती केलात आणि फे डिलिव्हरी, चांगला बॉल पुण्यात पडल्यानंतर थोडा खाली राहिला, विकेट किपर चुकल्यात. बाबा इथे एक एक चूक एक एक मिस्टेक महत्वाची ठरू शकतं मैदानाच्या मध्ये. धावसंख्या पुन्हा एका धाव्यानं वाढल्यात, जाऊन पोहोचले ती सध्याच्या घडीला 75 धावा या धावफलकावरती लगावल्या आहेत. सुरुवातीला तर आपल्या स्क्रीनवरती 90च्या पार दाखवत होत्या, पण आता 75 झाल्या आहेत. इथून येणारे 3 बॉल 75 झाल्यात. ओ हो, खाली राहिलाय कारण या मैदानावरती एक असा स्पॉट आहे विकेटवरती जिथे बॉल पडला का कधी कधी खाली राहतो आणि कधी कधी तो उचलही घेतो. पहा पुन्हा एकदा पडल्यानंतर बॉल इतका खाली राहिला की तो बॅटच्या पट्ट्यामध्येच नाही आला. सादिक भाई यांच्या 75ला 6 विकेट. डाऊन ट्रॅक पुढून खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका त्या ठिकाणी मात्र एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागलंय. धावसंख्या धावफलकावरती एका धावेनं 76 झाल्यात. या ओव्हर मध्ये ज्या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करायला हवी त्या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये रन आल्या 3 विकेट, सिंगल, 22 डॉट, सिंगल. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल, शेवटचा बॉल, त्याच्यावरती दांडी गुल केलाय. धावफलकावरती धावा उभारण्यात आल्यात. त्या 76 धावा धावफलक उभारण्यात आल्यात आणि 77चं लक्ष हे मैदानावरती ठेवण्यात आलंय. अगदी या दुसऱ्या डावामध्ये पालघर 40+ 77 रन करतील की नाही करणार याची चर्चा मैदानावरती होणार आहे. परंतु शेवटचा बॉल पहा कशा पद्धतीने हाताळल्यात, सफल झाले. त्याच्यानंतर यष्टी अगदी वाकवली गेली, मधली यष्टी त्या ठिकाणी मात्र डिस्ट्रॉय होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिला डाव संपलाय, 77चं लक्ष आहे. प्रशांत विरेंद्र असेल कॅमेरा आपण मुख्य मंचाच्या दिशेने घेऊन येत, कारण त्या ठिकाणी यथोचित मान सन्मान आहे, तो यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. आदरणीय बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष गोकुलवाडी विभाग योगेशजी सिंह साहेब यांचा सन्मान केला जाणार आहे. मी राजूदादा भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. योगेशजी सिंह साहेब यांचा सन्मान होतोय. योगेशजी सिंग साहेब, कारण बऱ्याच वेळा काय घडलं की राजूदादांच्या जोडी नसणारं व्यक्तिमत्व आहेत. सन्मान केला जातोय. सध्या योगीजींचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहू शकताय. राजूदादा भोईर यांच्या वतीनं सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील सन्मान होईल आदरणीय रोहितजी जाधव साहेब यांचा सन्मान होणार आहे. रोहितजी जाधव आपणही पुढे यावं. रोहितजी जाधव यांचा सन्मान केला जाणार आहे. रोहित जाधव यांचा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. सध्या मंचावरती हा स्वागत सन्मान आपल्याला होत असताना पाहायला मिळतात. मारुती चषक 2026 आपण पाहतायत. गणेश कक्कड सर, विनंती असेल आपण यावं. गणेश सर या, आपलाही सन्मान होणार आहेत. यंगस्टर पापडीसाठी बरीच वर्ष ज्यांना क्रिकेट खेळताना आपण पाहिलं. गणेश कक्कड सरांचा सन्मान होणार आहे. अनिलजी आपलंही स्वागत आहे. अनिल घरत या ठिकाणी दाखल होत आहेत. 40+ चे खेळाडू आहेत. अर्नाळ्यासाठी बरीच वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलं, घरत स्पोर्ट्स या संघासाठी. गणेश सर वेलकम, आपलं स्वागत आहे. एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी टेनिस क्रिकेटची अगदी सेवा केली भरपूर वर्ष, ते गणेश कक्कड सरांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. मी राजूदादा भोईर, महेशजी पाटील यांना विनंती असेल. महेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते गणेश कक्कड सरांचा सन्मान आहे, तो सन्मान या मंचावरती केला. प्रत्येकाला परिचित आहे गणेश सरांचा विषय सांगण्याची गरज नाही आहे. गणेश कक्कड सर, कारण
जसं वसई यंगस्टर पापडीचं नाव घेतलं तर हे नाव आवर्जून या नावाची चर्चा सातत्याने होत असते आणि यंगस्टर पापडीची स्पर्धा म्हणा अनेक गोर गरिबांना मदत त्या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने होत असते. शैक्षणिक साहित्य वाटप त्या स्पर्धेच्या माध्यमातून यंगस्टर पापडीच्या स्पर्धेच्या माध्यमातून होत असतं आणि गणेश काकड सरांचा सन्मान शिरगावचे खेळाडू आहेत महेश पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. गणेश सरांनी ठाऊक असतील कारण चांगले खेळाडू आहेत, तेही चांगले खेळाडू आहेत, गणेश सरही आहेत आणि सध्या हा सन्मान मी गणेश सरांना विनंती करेन आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. टॉससाठी दोन्ही कॅप्टन चला आपण टॉससाठी यावं. हवेली पुणेचे कॅप्टन आलेले आहेत दुसऱ्या बाजूने. योगेश सर, योगीजी आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि रोहितजी आपण या. नाणेफेकीचा कॉल. हवेली पुणे संघ कॉल करेल छापाने काटा. छापाने काटा आहे. छाप आणि काटा. चला टॉस. छापा बोललेत टीम हवेली पुणे संघाचे कॅप्टन. सरांना विनंती असेल दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्यात आणि मंचावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहेत. कॅप्टन आमच्यासोबत जॉईन असणार आहेत. सर जॉईन आहेत. 6 षटकांचा सामना खेळण्याची संधी मारुती चषक या विभागामध्ये पहिल्यांदा आपण येत असणार या गावामध्ये आल्यानंतर कसं वाटतंय आणि सुरुवातीला टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंग फर्स्ट घेतोय आम्ही. फिल्डिंग फर्स्ट करण्याचा आपण डिसिजन घेतलं. हवा प्रचंड वेगानं वाहत आहेत. समोरच्या टीम जर पाहिलं तर या परिसरातील लोकल काही खेळाडू आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर त्यांना किती धाब्यांपर्यंत रोखणार? 60-65च्या आसपास रोखायचा प्रयत्न करू आम्ही. या परिसरामध्ये आल्यानंतर इथलं क्रिकेट पाहिल्यानंतर किंवा इथे खेळण्याची मजा काही वेगळी असते. एकदम छान वाटतं. वातावरण एकदम सुंदर आहे आणि इथे खेळायची मजा बी वेगळी आहे. ग्राउंड बी एकदम छान बनवलेलं आहे. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असतात. दुसऱ्या बाजूला गणेश सर आमच्या जोडीने जॉईंट आहेत. गणेश सर टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? आम्ही पण टेनिस क्रिकेट हे शॉर्ट क्रिकेट असते त्याच्यामध्ये पहिले फिल्डिंगच करतात सगळेजण 90%. नाईट मॅच असेल तर थोडं पहिले बॅटिंग करायचा प्रयत्न करतात पण डे क्रिकेट असल्या का सगळेजण पहिले फिल्डिंगच. आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते. किती धाबा बनवण्याचा प्रयत्न? असं काय हे नाही आहे. जेवढा जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करा आणि ते पुण्यावरनं एवढी लांबून टीम आलेली आहे त्यांचं आपण अभिनंदन करू शकतो कारण एवढ्या लांबून टीम ती आलेली आहे टायमावर. या स्पर्धेबद्दल मारुती चषकाबद्दल आपलं मनोगत? मारुती चषकाबद्दल आपलं मनोगत कसं वाटतंय? नाही असं ओपनचं ग्राउंड असं पूर्ण गोल ग्राउंड आहे. अशी ग्राउंड फार कमी असतात. आपल्या साईडला तर भरपूर अशी ग्राउंड असतात. मुंबई साईडला गेलं तर भरपूर डिक्लेअर वगैरेचे ग्राउंड असतात. एवढं छान ग्राउंड आहे आणि वातावरण पण खूप छान आहे. चांगली टुर्नामेंट ॲरेंज केले. सगळ्या कमिटीचा मी धन्यवाद करतो. धन्यवाद. आपले मनापासून आभार आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना ऑन होतोय. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेच्या अगदी लगत आला. फिल्डर त्या ठिकाणी संदीप खरवत अर्नाळचे खेळाडू ते सध्या पोहोचलेत. नक्की मैदानाच्या दिशेने आपलं सध्या लक्ष आहे. त्याही दिशेने आपण जाणार आहोत.
पुन्हा हा फटका पुन्हा एकदा खूप सुंदर पद्धतीने खेळला. बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं आणि ही स्पेशलिटी आहे गौतम माकरे या खेळाडूची. स्पेशली दांडीच्या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहेत. पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध दांडीचं गाव आहे. त्या दांडीच्या गावातील खेळाडू आहेत. षटका त्यानं ठोकला. धावसंख्या धावफलकावरती 8. विशालचा बॉल लोअर फुल टच बॉल पुन्हा एकदा कन्वर्ट केले आहेत. सफल झाले आणि सफल होत असताना सफल हा फटका खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या पार चुकार. थँक्यू. हा फटका वापरून मिडल ऑफ दी बॅट परफेक्ट कनेक्शन आणि बॉलला सर पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या पार. ही ताकद या खेळाडूची आहे. म्हणून म्हटलं की बाबा हा मॅच साधा सोपा मॅच नाही आहे. ही मॅच मोठी मॅच आहे. रंगतदार मॅच आहे. एका बाजूला वसई विरारचं क्रिकेट सोपाराचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला पालघर 40+ क्रिकेट. पालघरच्या परिसरात आलेल्या काही गावातील असलेले खेळाडू आहेत. त्यांचं क्रिकेट आजमावण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. थँक्यू डीजे. संधी तुम्हालाही आम्ही देऊ कारण सध्या 2-6-4 या पद्धतीने धावा पुढे गेल्यात 12. विशाल कोहली तयार. स्ट्राईक एनला गौतम आकरे. बेस्ट वर्सेस बेस्ट, बेस्ट वर्सेस बेस्ट. दोनदा सफल झालं ते बॅट्समॅन पण आता नाही होणार. आता त्याची काळजी घेतलं विशाल कोहलीनं. मैदानावरती केलं दांडी गुल. विकेटचं पतन. गौतम आउट. कॉम. थँक्यू. कारण हे क्रिकेट पाहण्याची मजा काही वेगळी आहे. आता आमच्या 40+ खेळाडू येऊ लागलेत. भीमसेन पाटील पण थोडं जवळून पाहतात. बाबा हे 40+ क्रिकेट थोडं वेगळं आहे. वेगळं नाही त्याच्यापेक्षाही टॅलेंटेड आहे. कारण इथे असणारे खेळाडू जे आहेत ना त्यांचा फिटनेस लेवल जर तुम्ही पाहिली बाबा त्या फिटनेस लेवलला कशा पद्धतीने स्ट्रोक खेळतात, बैठक स्ट्रोक कशा पद्धतीने मारतायत किंवा काय बॅटिंग सुरू आहेत या गोष्टी सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा त्या 12. एक गड्याच्या मोबदल्यात नव्याने बॅटर मैदानाच्या मध्ये यतीन आलायत. पालघर जिल्ह्यामध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने यतीन यांच्याही नावाची मात्र घेतली जात आहेत. तेच यतीन सध्या तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला दीपू, दुसऱ्या बाजूला यतीन. 12ला 1 विकेट. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाले. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 32 मध्ये करायचे 65 रन. पुन्हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. चेंडू मात्र त्या ठिकाणी फील्ड केला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ संपला. धावा दिल्यात 12. थँक्यू. शेवटचा बॉल बाकी आहे. 12 धावा धावफलकावरती. ओहो हो हो काय फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा फोर्स. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. तो चौकार आहे की षटकार आहे. पंचाने सांगितलं बाबा 6. डीजे. थँक्यू. बरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात. हे शिरगावचं अगदी असलेलं मैदान आहे. ते तुम्ही दृश्य पाहता ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य असलेलं मैदान. जो मुख्य रस्ता आहे तो एक रस्ता गावामध्ये जातो. दुसरा रस्ता अगदी गावाच्या बाहेर जो आपल्या चंदनसरच्या परिसरामध्ये जाणार आहेत आणि एंट्री गेट आहेत. हा एंट्री गेट आहेत. कंपॅरिझन पागदरे बॉईजचा संघ होता 17ला विकेट नव्हती तिथे आणि पालघरचा संघ 18ला 1 विकेट आहे. 1 धाव
पागदरेचा संघ या पहिल्या ओव्हरमध्ये कमी होता, पण दुसऱ्या बाजूला पालघर 40+ विकेट गमावला एक. हा फरक आहे कंपॅरिझन मधला, तो सध्या तुम्हाला स्क्रीन वरती इथे पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आतिश. आतिश तयार झालं. पहिला बॉल सुंदररित्या हाताळला. पहिला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल. पटका पुण्यात खेळला चेंडू मात्र जर पाहिलं तर फील्ड केलंय. धपलकावरी धावा झाल्यात 19. एक गड्याच्या मोबदल्यात 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 19 धावा आल्यात. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र पुण्यात त्या ठिकाणी फील्ड करण्यात आला. प्रमोद लिलीच्या माध्यमातून फिल्डिंग केलं. 2 धाब्यांचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 21. धावा एक गड्याच्या मोबदल्यात. येणारे 27 बॉल बाकी आहे. 27 बॉल मध्ये रन करायच्या 56. पुढे मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र तोपर्यंत फील्ड केला जातो. तिथून एक धाव पाहायला मिळतात. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात जाऊन पोहोचते ती 22. लॉस ऑफ 1 विकेट. फटका खेळलाय छान पद्धतीनं. बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाबा सरबतवाले भाई ते सरबतवाला शंभूचं स्वागत केलं या षटकारानं. शिवशंभू. आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची. राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही. थँक्यू. पहा बॉल बरोबर हो. पट्टे सेड शॉट. 28 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात. यानंतर होणारा मॅच 2 संघादरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. महत्वाची मॅच तीही असणार आहेत. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर तो पहिल्या फेरीतील तो शेवटचा मॅच आहे. एक संघ पुढे आला आहे. प्रयत्न आपला राहिला की 6 षटकांच्या मॅचेस परंतु थोडा उशीर करू नका, घाई करा. आज एक संघ कसाही पुढे घेऊन यायचा आहे. आणखीन एक स्ट्रोक. समोर 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 लॉंग ऑनच्या डोक्यावरून खणखणीत आणि ही माझी प्रेम षटकार. दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व. दादामध्ये हे सत्व. दादामध्ये हे सत्व. थँक्यू. काय बॅटिंग मैदानाच्या मध्ये केली जात आहे. टिळक आगरकरांसारखा 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाला 34. पाणी घेऊन द्यायचं जाऊ शकता आपण. 40+ खेळाडूंना आहे ती मुभा. 24 बॉल मध्ये रन करायचे 43. यानंतर होणारा मॅच हवेली पुणे वर्सेस मास्टर 40+. या 2 संघादरम्यान आपल्याला पुढची मॅच पाहायला मिळणार आहे. मजा येईल त्याही मॅच मध्ये. हवेली पुणेचा संघ असेल, मास्टर 40+ संघ असेल.
कंपॅरिझन सध्या तुमच्या स्क्रीनवरती आहेत. कशा पद्धतीनं धावा आल्यात. धन्यवाद योगेशजी, आपल्या मनापासून आभार आहेत. रोहितजी, आपले मनापासून आभार आहेत. मुलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपलं पुण्यात मनापासून आभार आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 34 झाल्यात. विशाल कोहली मैदानावरती आलात. का इथून पुन्हा एकदा टर्न होणार का गोलंदाजीमध्ये, पुन्हा एकदा तो परफॉर्मन्स दाखवणार का? पहिला बॉल जय विश्वकर्माच्या हातामधून बॉल निसटलाय. पाठीमागे एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्राईक रोटेशन झाला. पंचांचा बाईचा इशारा. बाईच्या माध्यमातून धावसंख्या एका धावेनं पुढे वाढलाय. जाऊन पोहोचतात 35. दीपू एका बाजूला सफालीच्या परिसरातील असलेला खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला यतीन. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो. दिरधाव चेंडूची सांगता हे मैदानाच्या मध्ये होत असताना आपण पाहू शकतायत. 2.2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाला 35. 35. राईट हुद विकेट विशाल फटकाब्यामध्ये खेळला. इनसाइड आउटचा फटका खेळलाय. बॉल त्या दिशेने थोडं ट्रॅव्हल होणं कठीण आहे. एक धाव घेतला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. फेकी खराब फेकी. 2 धावा घेतल्या आहेत. एक तर ऑलरेडी जिथे फेकायचं होतं तिथे फेकला नाही. त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं तर खराब थ्रो. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 37. या स्टेजला 2.3 ओव्हरमध्ये 32 वरती होतं. वसईचा संघ 2 गडी बाद. पालघरचा संघ 37 ला 1 विकेट आहेत. बरोबर 15 बॉलच्या समाप्तीनंतर हे सध्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जात आहेत. पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 1140+ वर्सेस पालघर 40+ या 2 संघादरम्यान रेस आहेत. आतापर्यंत एक संघ पुढे आला. मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभाग. तुमच्या बाहेरचा बॉल ट्रॅक करून खेळण्याचा प्रयत्न. स्वतः आपला फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग केलंय. एक षटक असं हवं आहे जे मॅचला बदलवू शकतो आणि ते सध्या विशाल कोहली मात्र मैदानाच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना माहित आहे की बाबा अजूनही मॅच गेलेली नाहीत. प्रयत्न मैदानाच्या मध्ये करायचे आहेत. प्रयत्नांती परमेश्वर जसं नेहमी म्हटलं जातात. हो तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न चालू ठेवा आणि ते प्रयत्न सध्या मैदानावरती चालू ठेवले आहेत. येणारे 20 बॉल रन करायचे 40. 20च्या डबल 40 कराव्या लागतील या मॅचला जिंकण्यासाठी. रंगतदार मॅच होईल यात काही शंका नाही आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. विशाल कोहली समोर दीपू. पुण्यात खोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आहे. फटका त्या ठिकाणी मात्र सजवण्याच्या अगोदर एक धाव तर आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? जय विश्वकर्मानं कॉलिंग तर विशाल कोहलीला दिली होती. त्याने सोडून दिलं की त्यांना वाटलं जय पोहोचतील, परंतु तो त्याच दिशेने मार्गस्थ झाला होता. येणार 19 बॉल 39 ची गरज आहे. पाठीमागे टाइमलाईन जर पाहिली ना 6 4 विकेट डॉट 6 डॉट 1 2 1 6 6 1 डॉट डबल डॉट 1 डॉटही आलेत त्यामध्ये. लास्ट बॉल शेवटचा बॉल. पुण्याचा पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर पुल नाही करू शकलेत. प्रमोद लेली जोपर्यंत बॉल वरती पोहोचतील फिल्डिंग करतील एका धावेवरती मात्र समाधान मैदानाच्या मध्ये मानावं लागेल. षटक क्रमांक समाप्त होते ते 3 धावा धावफलकावरती 39. अर्ध्यापेक्षा थोड्या जास्त झाल्यात. आता अर्ध्या करायच्या आहेत. 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 38 38 18 38. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला.
थँक्यू. चला घाई करा, जास्त वेळ जाऊ देऊ नका याची काळजी करा. विरेंद्र असेल जास्त वेळ मैदानावरती आपण घेऊ नका. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत. 38 धावेची गरज आहे. 39 धावा कशा पद्धतीने आतापर्यंत बनवण्यात आल्यात ते हायलाइट्स सध्या दाखवली जात आहेत. त्या 3 ओव्हरची ही आलेली गौतमची विकेट. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विशालवरती अगदी चढवलेला हल्ला, टोकलेला षटकार, एक्स्ट्रा कव्हरला मारलेला तो सिक्सर. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आलेल्या धावा, सर्व काही गोष्टी मात्र मैदानावरती आतिशच्या षटकामध्ये ते आक्रमण चढवलं होतं. आणि समोर मारलेला षटकार होता जो सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं. अफजल भाई मैदानाच्या मध्ये अफजलचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. खणखणीत. व्हॉट अ शॉट. ए ललकारी ललकारी देऊन ललकारी 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 हे ऊन ललकारी ए बंगाली बंगाली रे बाबा लई बंगाली. थँक्यू. सुंदर असं संगीतमय वातावरण सध्या डीजे जयदीप त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 बॉलचा खेळ बाकी आहेत. 32 धावेची गरज आहे. येणारे 17 बॉल मध्ये धावा करायच्यात 32. प्रचंड हवेचा वेग तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि हवा इतकी वेगाने वाहू लागल्यात की बाबा आता षटकारांचे आज माहित आहेत की 40+ खेळाडू आल्यात. त्यामुळे हवा ही प्रचंड वेगाने वाहताना पाहायला मिळत आहेत. 17 बॉलमध्ये 32 धावेचं लक्ष असेल. अफजल तयार. समोर आपण पाहिलं यतीन, त्यांच्या बॅटमधून एक षटकार आला. फिल्डिंग पोझिशनमध्ये पुन्हा बदल केले जात आहेत. ऑन साईडला आपण पाहिलं तर अगदी 4 खेळाडू आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. एक खेळाडू 30 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला खेळाडू आहेत. शॉर्ट फाईन लेग मध्ये एकूण 5 आहेत. हवेमध्ये खेळलाय समोर 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 बरोबर स्ट्रेट मारलाय सिक्सर. 6. कुणिक बयाच्यात टोन केला माझा जणू आज दुसरीचा झाला. कुणिक बयाच्यात टोन केला. थँक्यू. मैदानाच्या मध्ये सध्या पहा ही बॅटिंग काय कडक बॅटिंग होत आहेत. 2 लगातार सिक्सर मॅच रूपरेषा बदललाय. आमचं बॉल आणण्याचं काम स्वप्नील खूप चांगलं ते काम त्या ठिकाणी करतायत. स्वप्नील आपलंही स्वागत आहे. भरपूर मेहनत काही जणांच्या त्यामध्ये स्वप्नीलचं नाव घेईन मी. आणखीन एक स्ट्रोक खेळला हवेमध्ये. फटका फसलाय. झेल इम्पॉर्टंट आहे. ओ झेल सुटलाय. कोणाच्या हातामधून सुटलाय? सुयोग वैतीच्या हातामधून सुटलाय. यतीन सारख्या खेळाडूला मिळालेलं जीवनदान कदापि आता निर्णय ठरू शकते. पहा हा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ट्रॅक करून खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक होते. सुयोग आले होते बॉलवरती. प्रॉपर ऍक्शन मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न आणि हातामधून जेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. क्रिकेटमध्ये एक एक गोष्ट मैदानाच्या मध्ये जर वेगळी काही घडली ना बाबा वेगळं काहीतरी होऊ शकतं. 15 बॉलमध्ये रन करायचे 25. दीपून 8 मध्ये 16 केल्यात. यतीनं 9 मध्ये 23 केल्यात. दोघांनी आतापर्यंत खूप चांगली पार्टनरशिप केली. 39 धावा या 2 खेळाडूंच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळालं. खूपच बाहेरचा बॉल आहे. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन येत असताना आपण पाहू शकतायत. बटका पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे सुयोग आहेत. आता बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. एका धावेनं धावसंख्या देखील पुढे गेलेत. येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये 14 बॉल मध्ये रन करायच्या त्या 22 55 झाल्यात. 77 धावेचा पाठलाग मैदानावरती करायचा. 77 करायचे आहेत.
वाईट बॉल. अंपायर्स वळतात, कॉल करतात पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढल्यात. जाऊन पोहोचते ती मात्र 56-56. 14-21. 2 बॉल निर्णायक असणार आहेत या ओव्हरमधील. दबाव, धडपड, प्रेशर अगदी मैदानावरती जाणवत आहेत. पंचांना मात्र एक्सरसाइज करावी लागते सातत्यानं. 14 बॉल मध्ये 20 धावेचं लक्ष. पुढचा बॉल फटका समोर. ओ हो 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 हो, लॉंग ऑनच्या डोक्यावरून या षटकामधला आणखीन एक सिक्सर. 6. केलाय जादू टोना, कोणी केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना, केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना. समोर बॉल टाकला तर समोरचा बॉल या मैदानावरती थांबत नाही, तो षटकाराच्या बाहेरच जातो. का भरपूर वेळा पाहिला आपण. एक तर तुम्ही लेफ्ट आर्म गोलंदाज मैदानावरती करता, तुम्हाला बॉल मैदानाच्या मध्ये जितका समोर द्याल तितका तो मैदानाच्या बाहेर जाणार आहे. 13 बॉल मध्ये रन करायचे आता 14. या ओव्हर मध्ये भरपूर काही गोष्टी क्लिअर झाल्यात. ज्या धावा रोखायच्या होत्या त्या धावा या ओव्हर मध्ये आल्यात. चांगला बॉल, लेंथ आता थोडी चांगली टाकली आहेत. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ बाकी राहिले आहेत. 14 धाव्यांची गरज राहिली आहे मॅचला जिंकण्यासाठी. 12-14 जमेची बाजू पालघरला काय आहे तर दीपू आणि यतीन हे दोन्ही खेळाडू सध्या मैदानावरती आहेत. 63 ला 1 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला जास्त टीम मिटिंग आपण करू नका, लगेच मॅचला सुरुवात करा. 12 बॉल 14 धाव्यांची गरज. डीजे प्रदीप सर, आपला फोन इथे. प्रदीप सर, हा तुमचा फोन आमच्याकडे आहे, त्यामुळे तो आपण घेऊन जा. 12 मध्ये रन करायच्या 14. बारा मध्ये रन करायचे 14. पहिला बॉल, पहिलाच बॉल. ओ हो 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 हो, लांब वरती मारलाय. दीपूच्या बॅट मधून आला षटकार. व्हॉट अ शॉट. 11 मध्ये 8 ची गरज. सांगितलं जालिम भक्तानी, बेकार केले तुझ्या वकरणी, बेकार केले तुझ्या वकरणी, बेकार केले तुझ्या वकरणी. सुमडीत पायाची माती घेऊन लिंबू फिरवलाय तुझ्यावरुनी, लिंबू फिरवलाय तुझ्यावरुनी, लिंबू फिरवलाय तुझ्यावरुनी, तुझ्यावरुनी. ये बाबा काय सांगू तुला, रात्री कोणतरी येऊन घशावर बसला ना, माझा घसा दाबला. काहीतरी कर ना, हिरा पिरा टलू दे ना, त्यांच्यावर उलटू दे. केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू. थँक्यू. आला षटकार. धावपलकावरती धावा जर पहिला तर 69 धावा. बाबा का भरपूर वेळा काय होतं, आमच्याकडे टेनिसचे बॉल होते, आम्ही 4 दिवस टेनिसचे बॉल यूज केले आहेत. त्यामुळे आज हे बॉल घेतला, प्रश्न तोच आहे की बॉल देणार कुठून, तोच आणि इतक्या लांबवरती मारतात ना की पाठीमागे खाडे आहे, त्याच्यामध्ये बॉल गेला की तो पुन्हा येत नाही. 11 मध्ये 8 ची गरज. पुन्हा तर खेळायचा प्रयत्न, बॅट इतक्या वेगानं फिरतोय. एक धावे असताना पाहायला मिळतात धावसंख्या धावपलकावरती 7-0 70. 7 धावेची गरज आहे. लगेच मॅचला सुरुवात होईल. दोन्ही संघ पुढचे आपण तयार राहायचं आहे. ज्याची बॅटिंग आहे त्याने बॅटिंग करा, फिल्डिंग आहे त्याने फिल्डिंग लावा, आणि एक्स्ट्रा प्रतिनिधी आपला जो कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला पाठवणं अनिवार्य असणार आहे.
ओ चांगला बॉल यष्टनावरती आदळत असताना पाहायला मिळतोय. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत. आठ बॉल मध्ये रन करायचे 5. दादाच आहे हे स्वप्न क्रिकेटची वाढविन ही शान क्रिकेटची वाढविन ही शान क्रिकेटची वाढविन ही शान गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढवला मान दादाने वाढवला मान दादाने वाढवला मान चौकार षटकार मारू दे डिमांड ही पब्लिकची चौकार षटकार मारू दे डिमांड ही पब्लिकची कडक 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 बॅटिंग केलं मैदानाच्या मध्ये. आपलं काम यतीनं पार पडलं. चोख पार केलं. 13 मध्ये त्याने 31वीची इनिंग केलंय. अर्केश नव्यान बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 8 मध्ये 5वीची गरज आहे. आठ बॉलचा खेळ बाकी आहेत. 5 गरज आहे. हरकेश तयार. स्ट्राईक वरती हरकेशला आपण पाहतात. गोलंदाज आतिश वेगानं बॉल टाकला. फटका देखील खूप छान पद्धतीने खेळला. इंटू द गॅप मध्ये प्रमोद लिली. त्या ठिकाणी मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पार निघून जातोय. हा चौकार येतोय आणि आता मॅच जिंकण्यासाठी 7 बॉल मध्ये रन करायच्यात 1. जिथे शेवटच्या षटकामध्ये पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्सचा संघ रन घेऊ शकला नाहीत ते कुठेतरी त्यांना निर्णायक राहिलेत. बाबा त्या शेवटच्या 6 बॉलवरती रन का आल्या नाहीत हा प्रश्नामध्ये असतील सध्या पागदरे बॉईजचा संघ. परंतु दुसऱ्या बाजूला पालघरनं त्या शेवटच्या ओव्हरमध्ये केलेला कमबॅक हा सर्वाधिक महत्वाचा होता. 7 मध्ये 1. हलक्या त्यांना ड्राईव्ह केलंय. सन्मान दिलाय. ती सिंगल मात्र घेण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं हा सामना मैदानावरती जिंकलाय तो टीम पालघर 40+ या संघानं हा सामना जिंकलाय. अभिनंदन करूयात पालघर 40+चं. हार्डलक पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11 आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपला मनापासून आभार आहेत. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करा. मी विनंती करतो आदरणीय राजूदादा आपल्या शुभस्य केवलजी पाटील साहेब यांचा सन्मान आहेत तो सन्मान या ठिकाणी केला. आदरणीय केवलजी आपण यावं कारण 40+ एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे.